मूर्तिजापूर बसस्थानकावर चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून प्रवासी त्रस्त झाले आहेत। अशातच शुक्रवारी प्रवाशांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेल्या चोरट्यांवर प्रवाशांनी तक्रार न दिल्याने संताप व्यक्त होत आहे। आता पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आहे। मूर्तिजापूर बसस्थानकावर प्रवाशांच्या सामानावर हात साफ करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे। पर्स, बॅगा, पैसे, मोबाईल तसेच मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत। मात्र स्थानिक पोलिसांनी या चोरट्यांवर कुठलाही वचक बसवलेला नाही। सर्वात धक्कादायक म्हणजे दिनांक 21 फेब्रुवारी रोजी काही प्रवाशांनी एका चोरट्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। मात्र संबंधित प्रवाशांना प्रवासाला निघायचे असल्याने त्यांनी तक्रार दिली नाही। मूर्तिजापूर बसस्थानकातील पोलीस चौकी कायम कुलूपबंद असते। परिणामी प्रवाशांचे सामान चोरीला जाते। मात्र तक्रार देण्यासाठी कोणताही जबाबदार अधिकारी उपलब्ध नसतो। शहरातील वाढत्या गुन्हेगारी प्रकारांमध्ये मोटरसायकल चोरी, घरफोड्या, अंमली पदार्थ विक्री, जुगार अड्डे आणि अवैध दारू विक्रीचा समावेश आहे। स्थानिक प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा सवाल प्रवासी आणि स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत। पोलिसांनी त्वरित कारवाई करून चोरट्यांविरोधात कठोर पावले उचलली नाहीत तर प्रवाशांचा असंतोष अधिक तीव्र होईल, अशी ही भावना व्यक्त होत आहे। तर आता आज पकडलेल्या चोरट्यांवर पोलीस काय कारवाई करतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे।